जय गजानन। ओम नमस्तस्मै गणेशाय। ओंकार ब्रह्मरूपेणे त्वदीय कृपया देव संभवे दिनमंगलम। उत्तिष्ठोत्तिष्ठ हेरंब उत्तिष्ठ गणनायक उत्तिष्ठ प्रथमाराध्य ब्रह्मांडम मंगलम कुरु। भगवान गणेशांचं प्रातः उत्थान करताना त्यांचं जे मंगलाचरण वापरलेलं आहे, ब्रह्मांडाच्या आरंभी किंवा उठल्यानंतर भगवंताचं दिनमंगल करावं अशा प्रकारचं एक स्तोत्र मुद्दाम चिंतनासाठी आज आपल्यासमोर ठेवलं आहे की भगवान गणेशा, मी तुला वंदन करतो, तू ब्रह्मरूप आहेस, कृपया तू उठ, उठल्यानंतर काय कर, या सगळ्या ब्रह्मांडाचं तू मंगल कर, कारण तू प्रथम आराध्य आहेस। कसा आहे मोरया? मोरयाच्या सोबत बाकी सगळ्यांचं वर्णन आपल्या समोर येतं। ओंकार रूप परब्रह्म सुखात्म रूपा वेदांत शास्त्र प्रतिपादित अर्थ रूपा पंचेश वंदित पदाब्ज परेश भूपा श्रीमद गणेश भगवंत तव सुप्रभातम। हे ओंकार रूप असणाऱ्या परब्रह्मा, सुखात्म रूप असणाऱ्या मोरया, सगळ्या वेदांत शास्त्रांनी तुझाच अर्थ सांगितलेला आहे असा तू मोरया पंचेश वंदित आहे। पाचही ईश्वर तुझीच उपासना करतात, ते तुझ्या चरणकमलाची उपासना करतात। हे गणेशा, तुझी पहाट मंगलमय होवो। निहार हार घनसार सुधाकराभाम कल्याणदां कनकचंपकदाम भूषा वेदांतदायिनी गणभामिनी बुद्धिराख्या श्री वल्लभेश दयिते तव सुप्रभातम। निहार याचा अर्थ पांढरं कमळ, हार म्हणजे मोत्यांची माळ, घनसार म्हणजे कापूर, सुधाकर म्हणजे चंद्र, या सगळ्यांप्रमाणे पांढरी शुभ्र असणारी, जी सगळ्यांचं कल्याण करणारी आहे। कणक चंपक दाम भूषा, जिने आपल्या वेणीमध्ये सोनेरी चाफा गुंफलेला आहे, अशी वेदांतदायिनी, सगळ्या वेदांताचा प्रदान करणारी, सगळं उपनिषद तत्वज्ञान देणारी गणभामिनी, भगवान गणेशांची जी पत्नी बुद्धिराख्या, त्या बुद्धी नावाच्या देवीला कवी म्हणतायत श्री वल्लभेश दयिते तव सुप्रभातम। हे बुद्धी, तुझी पहाट मंगलमय होवो। मुक्ता प्रवाल जनितै प्रभुभूषणैश्च यस्याः विभाति तनु कांचनी देवी सिद्धिः सौवर्ण जात कमलैश्च विरंचितांघ्रिः श्रीमद गणेश दयिते तव सुप्रभातम। नाना प्रकारच्या मोत्यांच्या पोवळ्यांच्या वेगवेगळ्या अलंकार जिने धारण केलेले आहेत, माला जिने धारण केलेल्या आहेत, जिची अत्यंत सुवर्णमय अशा प्रकारची कांती असणारी तेज पुंजाशी काया चमकून दिसत आहे, जिने नाना प्रकारचे सोनेरी कमळच जिच्या पायाची शोभा वाढवत आहेत, याचा अर्थ सगळ्या देवतांनी जिला सुवर्ण कमळ समर्पित केलेत, अशी जी भगवान गणेशांची दुसरी पत्नी देवी सिद्धी, त्या सिद्धीला कवी म्हणतायत हे जगदंबे सिद्धे, तुझीही पहाट मंगलमय हो। दिग्बाहुराजित सुराजित शुंडधारी पंचेशकारी श्रुतिकारी विनाशकारी श्रीमद गणेश तनयो सगुणावतारी श्रीमद गुणेश भगवन तव सुप्रभातम। सगुण रूप गणेशांचं त्यांना गुणेश म्हणतात। ते दिग्बाहुराजित असतात, 10 हात त्यांना असतात, 10 दिशांच्या हिशोबामध्ये 10 हातांनी युक्त असलेले, असे शुंडाधारी असलेले, त्यांनाही शुंडा असते। पंचेशकारी, या 5ही ईश्वरांना ते तयार करतात। श्रुतिकारी, विश्वाची निर्मिती करतात। विनाशकारी, विनाश करतात। श्रीमद गणेश तनयो, भगवान गणेशांचे ते जणू काही पुत्र असतात, अशा प्रकारचे सगुणावतारी, अवतार असणारे जे भगवान गुणेश, त्या गुणेशांना कवी म्हणतायत हे गुणेशा, तुझं सुद्धा प्रभात मंगलमय अशा प्रकारची असो। त्वाम धातृ त्वाम वंद्य धातृकृत विश्वमपार हरिणा धृत्वावतार सुरक्ष विनाशकृतम शिवेन काले प्रक्षिप्त विना सुमोहितमादिशक्त्या श्रीमद गणेश भगवन तव सुप्रभातम। हे गणेशा, तुला वंदन करतो। एक एक शक्तींना वंदन केलं कवींनी, पुन्हा गणेशांना वंदन करतात। कसा आहे माझा मोरया? त्वाम वंद्य धातृकृत विश्वम अपार हरिण, तुला वंदन करून भगवान ब्रह्मदेवांनी हे अपार विश्व निर्माण केलं। हरिणा धृतावतार सुरक्ष, भगवान विष्णूंनी नाना प्रकारचे अवतार धारण करून या विश्वाचं संरक्षण केलं। विनाशकृतम शिवेन, भगवान शंकरांनी त्यांचा विनाश केला, या सगळ्या विश्वाचा लय ते करत असतात। काले प्रक्षिप्त रविनाम, रवी म्हणजे सूर्य, सगळ्यांना आपल्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काल समर्पित करतो, कारण सूर्यामुळे आपल्याला काळ समजतो। सुमोहित आदिशक्त्या, ज्यांच्या कृपेने आदिशक्ती म्हणजे जगदंबा या सगळ्या विश्वाला मोहित करते, हे भगवान गणेशा, तुझी प्रहाट मंगलमय हो। शीतकारकारी मलयोद्भवगंधवाहा
प्राची प्रकाशित करैर दिननायकस्य श्रोत्रव्यचारूपिकवाक मृगनाभिगंधैः श्रीमद्गणेश भगवन तव सुप्रभातम. शीतकार करणारा, याचा अर्थ अंगावर असा काटा आल्यानंतर जसं करतो तसा आवाज ज्या आवाज याच्यामुळे येतो तो मलय पर्वतावरचा गंधवाह म्हणजे वारा, त्याचा सुगंध मोरया तुला येवो. प्राची प्रकाशित करैर दिननायकस्य, दिननायक असणाऱ्या भगवान सूर्याचे पूर्वेला उगवणारे जे लाल बुंद किरण आहेत त्या किरणांनी तुझी पहाट मंगलमय हो. श्रोत्रव्यचारूपी कवाक, पिक म्हणजे कोकिळ, त्या कोकिळीच्या सुंदर आवाजाने मोरया तुझी पहाट सुंदर होवो. मृगनाभिगंधैही, मृगाच्या म्हणजे हरणाच्या बेंबीमध्ये जी कस्तुरी असते त्याच्या सुगंधाने मोरया तुझी पहाट सुंदर होवो. स्नात्वा त्वदीय भगवन अतिदिव्य काया सिंदूर चर्चित अरुण चंदन अक्षताद्याः संशोभिता सुरवरैर बहुभूषणैश्च श्रीमद्गणेश भगवन तव सुप्रभातम. हे भगवंता, सगळ्या ऋषीमुनींनी एकत्र येऊन तुझ्या या सुंदर शरीराला स्नान घातलेलं आहे, त्याच्यावर नाना प्रकारे सिंदुराचा लेप केलेला आहे. अरुण चंदन म्हणजे लाल बुंद अशा प्रकारचं अक्षद आणि लाल चंदन तुला लावलेलं आहे. त्या सगळ्या सुरवरांनी नाना प्रकारचे भूषण मोरया तुझ्यावर चढवलेले आहेत. असा सौंदर्याने संपन्न असणाऱ्या मोरया तुझी पहाट मंगलमय होवो. धूपम च दिव्य मलयोद्भवकाष्ठ जातम, मलय पर्वतावरचा जो चंदन, त्या चंदनाच्या लाकडापासून तयार झालेला धूप मोरया तुला समर्पित केलेला आहे. त्वत्पाद पद्म द्युतीना ऋततेज दीपम, तुझ्या पायाच्या तेजाने सगळ्या दीपांचं तेज कमी झालेलं आहे. असे मुळात तेजस्वी तुझे चरणकमल आहेत, त्यांचं मी चिंतन करतोय. चत्वार अन्न सुषड रस समर्पितम, ते 4 प्रकारचं अन्न आपण खात असतो. भक्ष्य, भोज्य, लेह आणि चोष्य, या 4ही प्रकारचं अन्न जे 6 रसांनी युक्त आहे ते मोरया तुला समर्पित केलेलं आहे. या सगळ्यांनी तुझी पहाट अत्यंत सुंदर होवो. श्रीमद्गणेश भगवन तव सुप्रभातम. चत्वार पंचमुख षण्मुख नागपाद्यः, चत्वारमुख म्हणजे भगवान ब्रह्मदेव, पंचमुख म्हणजे भगवान शंकर, षण्मुख म्हणजे कार्तिकेय, नाग म्हणजे शेष, ज्याला 1000 फणे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या याचं वर्णन केलं का, तर हे सगळे तुझी स्तुती करतात. यांना इतकाले तोंड असून तुझी स्तुती शक्य नाहीये. मी माझ्या एका तोंडाने तुझी काय स्तुती करू. नित्यम स्तुमंती चरितानी तबाद्भूतानी. शेवट सांगताना कवी म्हणतोय वेदांत शास्त्र शब्द तवैव गीतम, हे सगळे वेदांत शास्त्र हे सगळं तुझंच गीत आहेत. श्रीमद गणेश भगवन तव सुप्रभातम. कसाय मोरया, हे मोक्षदायक विभो प्रभु बुद्धिनाथा, तू मोक्षदायक आहेस, बुद्धिदाता आहेत. हे भोगदायी वरदायी सुयथेष्ट दाता, तू वरदायक आहेस, भोगदायक आहेस, सुयथेष्ट दाता आहेस. मागितलं ते नाही देत मोरया, जे योग्य आहे ते देतो. सगळ्या साधकांनी हे समजून घेतलं पाहिजे. अनेकांना वाटतं मी मागितलं ते मोरया का देत नाही, त्याचं उत्तर आहे ते तुला योग्य नाही म्हणून देत नाही. आपल्याला पाहिजे ते मिळावं ही भूमिका नसली पाहिजे. जे योग्य आहे ते मिळावं. यथेष्ट दाता स्वानंद देहि भगवन चरणाब्ज निष्ठा. मागायचंच असेल मोरयाला तर काय मागावं, हे भगवंता तुझ्या चरणाची निष्ठा दे, तुझ्या चरणावर माझं सदैव प्रेम असू दे. तेवढंच मागणं मागताना मग पुढे सांगितलं की असं मागणं मी तुला मागतो. स्वानंद देही, तुझ्या त्या स्वानंद लोकाला मला दे, तुझ्या चरणाची निष्ठा दे. श्रीमद गणेश भगवन तव सुप्रभातम. श्री लक्षलाभ वंद्याय सिद्धिबुद्धी प्रदायिने स्वानंद वासिने तुभ्यम गणेशाय नमो नमः. आवडलं असेल स्तोत्र तर जाता जाता मुद्दाम सांगतो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानचे श्री महेश सूर्यवंशी यांचा आग्रह होता की जसं तिरुपतीला गायल्या जातं त्यांचं सुप्रभात स्तोत्र तसं आपल्या मोरयाचं असावं. त्या आग्रहातून निर्माण झालेलं, आमच्या हातून तयार झालेलं हे स्तोत्र हे समर्पित करू भगवंताला आणि या गणेशोत्सवापुरता निरोप घेऊ. जय गजानन.